गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर हे आज आपल्या मराठीचं रिव्हिजन आहे. आपल्या गद्यांश आणि पद्यांश मी शिकवलं तुम्हाला. आता एका वाक्यात उत्तरे हे करूया. याच्यामध्येच तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहे. तर बघा, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. आता फर्स्ट काय आहे, विजा केव्हा चमकल्या. तो कविता आहे ना आपली, पाऊस आला पाऊस आला. तो कवितामध्ये क्वेश्चन आन्सर आहे हा. वीज केव्हा चमकल्या, विजा ऐन दुपारी चमकल्या. कब चमका बीज, दोपहर के टाइम पे, ऐन दुपारी. सुटलेला वारा कसा होता, जो हवा थी वो कैसी थी. सुटलेला वारा भांडण वारा होता. केवढा भांडण वारा था. पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले. पाऊस आल्यामुळे आजोबांनी छत्री शिवली. बारिश आई तो आजोबा ने क्या किया, आजोबा ने छत्री छिली. नंतर आहे, आलेल्या पावसामुळे बाबांनी चडपड का केली. पापा ने जैसे बारिश आई तो क्यों घाई किया. बाबांना आधीच उशीर झाला होता व त्याच पाऊस पडत म्हणून बाबांनी चडपड केली. पापा चिढ़ क्यों गए थे, फटाफट चिढ़ करने लगे, काम चिड़चिड़ा क्यों गए, क्योंकि वैसे ही लेट हो चुका था और ऊपर से ये बारिश. नेक्स्ट देखेंगे, 1-2 शब्दात उत्तरे लिहा. फर्स्ट आहे, सुवर्ण पक्षी घरटे कशापासून बनवतो. आहे ना तो लेसन सुवर्ण पक्षीचा, मी शिकवलं ना तुम्हाला, आठवण आहे ना. तर यामुळेच मी बोलली होती की सगळे लेसन रीड करायचा टेक्स्टबुकमधला. तर क्वेश्चन्समधून पण येणार, तर तुम्हाला कळणार. तर फर्स्ट आहे, सुवर्ण पक्षी घरटे कशापासून बनवतो. सुवर्ण पक्षी जो है वो घर किससे बनाते हैं, तो गवताच्या बारीक चिवट काड्या, मतलब घास के बारीक कण और चिवट काड्या और जो पतले कण होते हैं. सेकंड, सुवर्ण पक्षी घरटे कुठे बांधतो. सुवर्ण पक्षी घर कैसे किधर बांधता है, नीम बाभळीच्या झाडावर. नींबू और बाभळीच्या झाडावर, नींबू के ऊपर और जो बाभड़ी का झाड़ होता है उसके ऊपर ये सुवर्ण पक्षी जो है वो घर बांधते हैं. सुवर्ण पक्षियाचा महत्त्वाचा गुण कोणता. सुवर्ण पक्षी जो है उसके सबसे महत्व गुण क्या है, कष्टारू वृत्ति. मतलब उसका सबसे महत्वपूर्ण गुण ये है कि वो बहुत मेहनती होता है. कष्टारू वृत्ति मतलब बहुत मेहनत करने वाला. सोचो वो अपनी चोंच से कितना मेहनत करके उन लोग इतने शेप में इतना सुंदर घर बनाते, जो हम हाथ से भी बना नहीं पाएंगे इतने शेप में, वो अपनी चोंच से बनाते. तो वो कैसे है, मेहनती पक्षी है. उनकी सबसे अच्छा गुण है ये. आता नेक्स्ट आहे, कवित्रीला गवतावर कसे उतरावेच वाटते. तर गवतावर मतलब कवित्री को क्या लगता है कि घास पर कैसे उतरती है वो बारिश की बूंदें. कवित्रीला दवबिंदू होऊन गवतावर उतरावेच वाटते. पत्ते के ऊपर बूंद गिरता है, बूंद से नीचे वो घास पर गिरता है टप से, उसे दवबिंदू होऊन गवतावर उतरावे असे म्हणतात. तर आहे थर्ड, धुके बनून कवित्रीला काय करावेसे वाटते. धुके बनवून कवित्रीला पूर्ण जग झाकून मिश्किलीतेने पाहावे वाटते. होत आहे, कवित्रीला सूर्यकिरण का घ्यावेस वाटते. कवित्री को ऐसा क्यों लगता है कि काश में सूर्यकिरण होती. तर सूर्यकिरण काळोखाला चिरणारा असतो म्हणून कवित्रीला सूर्यकिरण घ्यावे वाटते. क्योंकि सूर्यकिरण क्या है, हर एक चीज़ों को फाड़ती हुई इसकी रोशनी हम तक पहुंचती है, इसलिए उसे लगता है कि काश में सूर्यकिरण होती. ऊर्जेचा स्रोत कोणता आहे. तर ऊर्जेचा स्रोत आहे सूर्य. ऊर्जा हमें किससे मिलती है, सूर्य से. सिक्स्थ आहे, कवित्रीला कशात रंगून जावेस वाटते. कवित्रीला निसर्गातल्या रंगामध्ये रंगून जावे वाटते. कवित्री को क्या लगता है, किसमें हमें रंग जाना चाहिए, तो कवित्री को लगता है
निसर्ग यानी अपने एनवायरनमेंट में हमें रंग जाना चाहिए, ऐसा उसे लगता है। तर आहे हा खालील प्रश्नात 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. तेच आहे 1-2 वाक्यात असो की किंवा 1-2 शब्दात असो असंच लिहायचं आहे. तर फर्स्ट आहे घर कसल्या कृती असते. घर कशाची कृती आहे. घर देखण्याची कृती आहे. मतलब घर हमारा नज़रिया जैसा होगा वैसा ही हम घर को देखेंगे. सेकंड, घर म्हणजे कशी वास्तू असते. घर म्हणजे आनंदाची वास्तू असते. घर कैसा नकाशा टाइप है, एक खुशी का माहौल एक होता है हमारे फैमिली में. थर्ड, घरात कशा भावना हव्यात. घर में हमें कैसी भावना होनी चाहिए. ओल्या मतलब कि ऐसी एक दूसरे में भावना घनिष्ठता होनी चाहिए. एक दूसरे को देख के हमारे आंखों में कुछ हुआ तो आंसू आ जाते हैं, कुछ सुन के किसी का बुरा होता आंसू आ जाते हैं. ऐसी भावनाएं हमारे अंदर, मतलब हृदय हमारा एकदम भावुक होना चाहिए. फोर्थ, माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते. तर माणसाची पहिली शाळा घरात शुरू होते. तो पहला विद्यालय जो होता है बच्चों का वो अपनी स्कूल ही होती है. घराला स्वतःचा कशा असा काय असतो. घराला स्वतःचा असा आपला चेहरा असतो. कैसा होता है, जैसे अपना चेहरा हो ऐसा घर दिखता है अपने चेहरे जैसा. जैसा हम नज़रिए से देखेंगे वैसा दिखेगा. ये भी पोएम का क्वेश्चन है. तर नंतर आहे एका शब्दात उत्तरे. वैष्णवीला पत्र लिहिणारे. पत्र लेखन वाला जो लेसन था ना हमारा उसमें का है. तो वैष्णवीला पत्र लिहिणारे कोण होते. त्यांचे बाबा. कामात गुरफटलेले, काम में बिजी कौन थे, उसके बाबा. कठिन गेलेला पेपर, जो सबसे हार्ड पेपर था वैष्णवी का गया था वो कौन सा था, गणित था. परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण आंतरिक गुण. परीक्षा से भी ज़्यादा महत्वपूर्ण कौन सा होता है, आंतरिक यानी हमारे अंदर का गुण क्या है. क्योंकि हम एजुकेशन से ही वो सीख रहे हैं. हमारे संस्कार क्या है, हमारे अंदर का गुण सबसे महत्वपूर्ण होता है. वही हमें हर जगह परिचय करवाता है. छान गोष्टी सांगणारी. अच्छी जो बातें हैं बोलने वाली कौन थी, वैष्णवी. तर आहे आता मीनू कशी होती. मीनूचा जलप्रवास. तो आहे ना लेसन मुख्य प्राण्याची कैफियत, तोच लेसनचा आहे हा. तर फर्स्ट, मीनू कशी होती. मीनू इवलीशी अगदी हाताच्या छोट्या बोटा एवढी होती. मीनू दिखने को कैसी थी. वो जो छोटी सी मछली थी जिसे समुद्र में घूमना था, वो इमली के जैसे एकदम छोटी सी दिखते हैं ना, अपने जैसे अपनी एक उंगली होती है ना वैसी उतनी सी थी वो. सेकंड, मीनूचे कल्ले कसे होते. मीनू रुपेरी कल्ल्यांची होती. मीनूचे कल्ले रुपेरी होते. रुपेरी टाइप के थे उसके कल्ले. थर्ड आहे मीनूला कशांचा कंटाळा आला होता. मीनूला नदीच्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता. जो मीनू थी उसके जो खोलगट भाग था वहाँ रहने का उसे कंटाळा आ रहा था. मीनू मासोळी कुठे राहायची. मीनू मासोळी माणसाच्या समूहात राहायची. मीनू मासोळी कहाँ रहती थी, वो जो मछलियाँ थी उनके समूह में रहती थी. तो अभी हम लोग फ़िलहाल ये 1 सेंटेंस जो है जितने कराए बच्चों मैंने, इतने ही आप लोगों को करो. रिवीज़न में इतना इनफ है आप लोगों को. और इसको एक बार अपने क्लास बुक में या रफ बुक में लिखोगे तो प्रैक्टिस होगी और याद जल्दी होगा. तो रिवीज़न को 1 टाइम लिखो आप लोग ताकि आपको याद अच्छे से हो. ओके, और बाकी का रिवीज़न कल करेंगे हम लोग. सो बाय एंड टेक केयर स्टूडेंट्स.